आपल्या सर्वांना माहिती आहे 15 दिवसापूर्वी आपल्या मंचर शहरामध्ये ह्या ठिकाणी एक देवदूत आले। खरं तर मुंडे साहेबांना देवदूतच म्हणावं लागेल। इतक्या वर्षापासून जी दूध भेसळ चालली आहे याची जाणीव आपल्या सर्वांना त्या ठिकाणी झाली आणि आज आपण सर्वजण ह्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालात। आपल्या सर्वांचं खरंच या ठिकाणी कौतुक करते आणि मनापासून आभार व्यक्त करते की आपण ह्या आंदोलनाला साथ त्या ठिकाणी दिलेली आहे। आज इतकी वर्ष झालं आपलं खरंच दुधाला अमृत समजलं जातं आणि त्या दुधामध्ये विष कालवण्याचं काम आपल्या मंचर भागात होतंय। ही खूप खेदाची गोष्ट त्या ठिकाणी आहे। अनेक वर्ष आपण आपली लहान मुलं असतील, घरातील वयोवृद्ध असतील आणि दूध हा आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक आहे। रोजच्या वापरात दुधाचा वापर त्या ठिकाणी केला जातो। रोज आपल्या वापरामध्ये दूध आपण नेहमीच वापरतो आणि आज त्या दुधामध्ये विष कालवलं जातंय, लहान मुलांच्या जीवाशी त्या ठिकाणी खेळलं जातंय। खरंच ही गोष्ट खेदाची आहे आणि आपल्या मंचर तालुका, आपला आंबेगाव तालुका आणि त्यामध्ये हे मंचर गाव त्या ठिकाणी बदनाम झालेलं आहे। हे जे लोकांना विष पाजण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे त्यांच्यावर योग्य ती कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे। आज मी जिल्हा परिषद मध्ये आरोग्य समितीवर आहे आणि सगळ्यात जास्त कॅन्सरचं प्रमाण आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये आहे। आज त्या ठिकाणी मला समजलं की हे प्रमाण कशामुळे आहे तर आपल्याला हे विष पाजलं जातंय, केमिकल युक्त जे दूध भेसळ केली जाते ते आपल्या लहान मुलांना आणि ते आपल्या शरीरावर परिणाम त्या ठिकाणी करते। हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि म्हणूनच आपण सर्वांनी आपल्याला योग्य न्याय मिळवतोवर कुणीही शांत बसणार नाही हीच आपल्याला त्या ठिकाणी विनंती करते आणि थांबते।